हॅलो इंग्लिश लर्नर्स, मी शिवम फुलकर. आज आपण रोजच्या वापरातील 101 इंग्रजी वाक्य पाहणार आहोत आणि ऑक्झन अकॅडमी ऑफ स्पोकन इंग्लिशच्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण फक्त वाक्यच पाहणार नाही, तर त्यांचे उत्तर देखील कसे द्यायचे, त्यांना आन्सर कसे करायचे हे देखील पाहणार आहोत. पहिलं वाक्य आहे, तो कसा आहे म्हणजे दिसायला. त्याचा अपीअरन्स कसा आहे. इंग्लिशमध्ये हे विचाराल, व्हॉट डज ही ऑर शी लुक लाईक. त्याचे बदामी डोळे आहेत. Has got hazel eyes. Hazel eyes म्हणजे बदामी डोळे. किंवा आपण म्हणू शकतो त्याचं मुंडन केलेलं डोकं आहे. He has got a shaved head. तिचे सुंदर काळे केस आहेत. She has got gorgeous black hair. आता हाच प्रश्न आपण वेगळ्या तऱ्हेने विचारू. फक्त यामध्ये आपल्याला त्याचा स्वभाव गुण जाणायचा आहे. तो ती कसा किंवा कशी आहे म्हणजे स्वभाव गुणाने. हा प्रश्न होईल, What is he or she like? What is he like or what is she like? तो सडपातळ आहे. He is slim. तो सुदृढ आहे. He is well built. ती लट्टा आहे. She is matronly. त्यानंतर तू त्याला कधीपासून ओळखतोस? How long have you known him? त्याचं उत्तर असं देता येईल, मी त्याला 2 वर्षांपासून ओळखतो. I have known him for 2 years. तू कुठला आहेस? Where are you from? मी भारतातील आहे. I am from India. I am from India. तुला काय अडचण आहे? What's wrong with you? असला अविचारी नको बनूस. Don't be daft. मला आता निघावं लागेल. I have got to leave now. मी प्रेमात पडलोय. I'm in love. दिवा स्वप्न पाहणं बंद कर. Get your head out of the clouds. Get your head out of the clouds. त्या चित्रपटाने मला खदाखदा हसायला लावलं. I laughed my head off at that film. I laughed my head off at that film. मला ते उत्तर तोंडपाठ नाही. I don't know the answer off the top of my head. त्या क्षुल्लक चुकीसाठी त्याला रागवू नकोस. Don't bite his head off for that tiny mistake. उत्तर किंवा उपाय शोधण्यासाठी आपण एकत्र काम केले पाहिजे. We should put our heads together to solve this puzzle. We should put our heads together to solve this puzzle. मी त्या बाईच्या पूर्णपणे प्रेमात पडलोय. I'm head over heels in love with that woman. सहानुभूती दाखव. Have a heart. खरोखर ती एक चांगली व्यक्ती आहे. Honestly, his heart is in the right place. मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होतो. I had been burning the midnight oil. I had been burning the midnight oil. चहा कोणाकोणाला हवा? Who is for tea? तू खरंच चीड आणतोस. You're really a pain in the neck. माझा दात दुखतोय. My tooth hurts. तू डॉक्टरला भेटावेस. I think you should see a doctor. मी सध्या कंगाल आहे. I'm so broke now. तू तुझा खर्च आवरायला हवास. You need to tighten your belt. सध्या माझी चंगळ आहे. I am fairly flush this month. फक्त एक अट आहे. There is only one small catch. जर तू गेलास तर मी अभ्यास करीन. If you go, I'll hit the books. ते मला नाही आवडत. It's not really my thing. मला भयपट आवडत नाही. Horror films don't do it for me. तुला काय पाहायला आवडतं? What do you fancy seeing?
मी नियमांना बगल देणार नाही. आय विल नॉट बेंड द रूल्स. अखेर त्याने खरं सांगितलं. फायनली ही स्पिल्ड द बीन्स. फायनली ही स्पिल्ड द बीन्स. शिलवानची कपड्यांमधील जाण कमालीची आहे. शिलवान हॅज अन इम्पॅकेबल टेस्ट इन क्लॉथ्स. काय चाललं आहे? व्हॉट्सॲप. तो किती विचित्र माणूस आहे. ही सच अ वेअर्ड ब्लॉक. अरे मनस्वी, तू किती बुद्धू आहेस. एखाद्याला लाडाने म्हणण्यासाठी आपण हा शब्दप्रयोग इंग्लिशमध्ये असा बोलू. ओ मनस्वी, यू आर सच अ सिली गूज. तिने त्याला नाकारलं. शी गेव हिम अ नॉकबॅक. परीक्षेत पास झाल्यानंतर तिने खरंच तिच्या आईला भडाभडा बोलून दाखवलं. She really poured her heart out to her mom after she failed her exams. She really poured her heart out to her mom after she failed her exams. तुझी पीडा मला मोकळेपणाने सांग. मी कोणालाही बोलणार नाही. You can pour out your troubles to me. I won't tell anyone. You can pour out your troubles to me. I won't tell anyone. इकडे कसं काय? What brings you here? तिचा काहीतरी गैरसमज झाला असला पाहिजे. शी मस्ट बी इन अ रॉंग इम्प्रेशन. सध्या मी अडचणीत आहे. नाउडेज आय एम इन अ फिक्स. ही बातमी ऐकल्यावर त्याला अश्रू अनावर झाले. ही ब्रोक डाऊन इन टिअर्स व्हेन ही हर्ड द न्यूज. तुझे तारे फिरले आहे. युअर स्टार्स आर ऑन द वेन. मला क्षमा कर. मला तुझ्या भावना दुखवायच्या नव्हत्या. आय एम सॉरी. आय डिडंट मीन टू हर्ट युअर फीलिंग्स. मला वाटलं की तू तुझी बेडरूम वापरायला हो म्हटलंस. आय थॉट यू सेड वी कुड यूज युअर बेडरूम. कृपा करून मला तेवढा तुमचा पेन देता का? वुड यू बी काइंड इनफ ॲज टू गिव्ह मी युअर पेन? तू ऑफिसला कसं किंवा कशी जातेस किंवा जातोस? हाऊ डू यू गो टू ऑफिस? मी कारने, पायदळ चालत जातो किंवा जाते. आय गो टू ऑफिस बाय कार ऑर ऑन फूट. इतका किंवा इतकी घाबरू नकोस. डोंट बी सो जम्पी. पाणी संपलंय हे त्याला जाऊन सांग. गो अँड टेल हिम दॅट वॉटर हॅज रन आउट. मला तुझा सल्ला नको आहे. आय डोंट वॉन्ट युअर सजेशन. मला वाटलं की तुला यायचं नव्हतं. I thought you didn't want to come. सुरेश ते एकट्याने करू शकत नाही. सुरेश can't do it on his own. वाचता येत नाही का? Can't you read? त्याच्यात निर्णय घेण्याची क्षमता आहे. He has the ability to make decisions. त्यावर मी विचार करेन. I'll think about it. उद्या रात्री चालेल का? How about tomorrow night? आमचं काय? What about us? तू जे म्हटलंस ते पूर्णपणे भंकस आहे. What you said is absolute nonsense. कुणाला चहा हवाय का? Anyone fancy a cuppa? दिसतं तसं नसतं. All that glitters is not gold. All that glitters is not gold. पैसे बोलतात. Money talks. माझा पेन संपला आहे. My pen has run out. तिने त्याला नापसंत केले. She gave him a knockback. तो देखणा आहे. I think he is hung. तू आजारी दिसतोस. You look green. त्याने उलटी केली. He threw up. तुला ती आवडते का? Do you fancy her? मी थकलेलो आहे. I am worn out. मला जाम भूक लागली आहे. आय एम स्टार्विंग. त्याने परीक्षेत उत्तम कामगिरी बजावली. ही पास्ड विथ फ्लाइंग कलर्स. बावळटपणा बंद कर किंवा शहाणा हो. वाइज अप. पेपर परत कर. हँड द पेपर्स इन. तो ओलाचिंब झालाय. ही गॉट सोक्ड. ती पोछा मारत आहे. शी इज मॉपिंग. तो घोड्यासारखा दणकट आहे.
He is as strong as a horse. आमचं राजकारणावर पटत नाही. We don't always see eye to eye on politics. कसला विचार करतोस? What's on your mind? I feel like eating something. मला काहीतरी खावंसं वाटत आहे. तो परीक्षा उत्तीर्ण झालाय असं दिसतंय. He seems to have passed his examination. तिला नाचताना पाहून मला आश्चर्य झालं. I was surprised to see her dancing. I was surprised to see her dancing. तुला काही अडचण आहे का? Do you have any difficulty? Do you have any difficulty? या शब्दाचा उच्चार कसा करतात? How do you pronounce this word? त्याचं स्पेलिंग कसं लिहितात? How do you spell that? या शब्दाचा अर्थ काय? What does this word mean? हे कितीला पडतं? How much does it cost? क्लास कितीला सुरू होतो? What time does the class start? मी इकडे आहे. I'm here. मी गुरुवारपासून इकडे आहे. I have been here since Thursday. आता या दोन वाक्यांमधील फरक लक्षात घ्या. मी इकडे आहे हे बोलण्यासाठी फक्त आपण be या क्रियापदाचा वापर केला. परंतु मी इकडे केव्हापासून आहे हे सांगण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करतो. मी इकडे आहे. I'm here. गुरुवारपासून मी इकडे आहे. I have been here since Thursday. आता हे उदाहरण बघा. माझ्याकडे ही कार आहे. I have this car. परंतु मला जर 2009 पासून माझ्याकडे ही कार आहे असं म्हणायचं असल्यास मला प्रेझेंट परफेक्ट हा टेन्स वापरावा लागेल. म्हणजे वाक्य होईल I have had this car since 2009. माझ्याजवळ लॅपटॉप आहे. I have a laptop. 10 वर्षांपासून माझ्याजवळ हा लॅपटॉप आहे. I have had this laptop for 10 years. तो सारखा चाव्या हरवत असतो. He is always losing keys. तिने तुला फसवलेलं असू शकतं. She can have deceived you. तिला पैसे नको. She doesn't want money. तिला अजिबात तुझ्यात रस नाही. She is not interested in you at all. She is not interested in you at all. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक आणि इतरांपर्यंत पोहोचवण्यास त्याला शेअर करा. भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये नवीन वाक्यांसह. तोपर्यंत थँक यू सो मच.